ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. सेनगाव तालुक्यातील वटकळी येथील महिला सरपंचाच्या पतीला 5,000 रुपयाची लाच घेताना दिनांक 25 जानेवारी रोजी सेनगाव तहसील कार्यालयासमोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की वटकळी येथील एका तक्रारदारास अहिल्यादेवी होळकर सिंचन विहीर योजनेच्या लाभासाठी ग्रामपंचायतचा ठराव आवश्यक असल्याने तो ठराव मंजूर करून सिंचन विहिरीच्या पुढील कामात सहकार्य करण्यासाठी महिला सरपंचाचे पती शेखुराव शिंदे यांनी 5,000 रुपयाच्या लाचेची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून रीतसर तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी पथकाने केल्यानंतर सेनगाव तहसील कार्यालयासमोर दिनांक 25 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक अनिल कटके यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला असता तक्रारदाराने शेखुराव नारायण शिंदे याने पंचासमक्ष 5,000ची लाच स्वीकारताच त्यांना ACBच्या पथकाने ताब्यात घेतले. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक रमेश कुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक अनिल कटके यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विनायक जाधव, प्रफुल्ल अंकुशकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख युनुस, विजय शुक्ला, ज्ञानेश्वर पंचलिंगे, गजानन पवार, राजाराम फुपाटे, भगवान मंडलिक, रवी वर्णे, अकबर, योगिता अवचार, शिवाजी वाघ यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.